नीच प्रकारचे वक्तव्य श्री रविराज साबळे यांनी केलेले आहे। त्यानिमित्त हरामखोर असे वगैरे शब्द भी काढलेले आहेत त्यांनी। काल महाराष्ट्राच्या राज्य संघटनेच्या युनियनने याबाबत पत्र दिलेले आहे। आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा संघटनेने त्या SP ऑफिसला पत्र दिलेले याबाबतचं। परळीतील ग्रामसेवक संघटनांच्या माध्यमातून रविराज साबळे यांच्यावरती गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी ग्रामसेवक जे आहेत ते परळी शहर पोलीस ठाण्याच्या समोर ठाण मांडून बसलेत। खरं तर काय नेमकी मागणी या पत्राच्या माध्यमातून? ग्रामपंचायत अधिकारी या संवर्गाविषयी अतिशय नीच प्रकारचे वक्तव्य श्री रविराज साबळे यांनी केलेले आहे। त्यानिमित्तानं ग्रामसेवक संवर्गाचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठा अपमान केलेला आहे आणि 28,000 ग्रामसेवक हे भ्रष्टाचारी आहेत असं त्यांनी सांगितल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातील ग्रामसेवक संवर्ग हा पूर्णपणे दोषी आहे असं त्यांनी म्हणलं आहे। त्यांचा निषेध, त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा। सोशल मीडियावर फेसबुक त्यांनी चालून खोट्या ग्रामसेवकावर जे आरोप केलेत त्याविषयी त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर पोलीस स्टेशनमध्ये पूर्ण ग्रामपंचायत अधिकारी संवर्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्याविषयी तक्रार त्यांच्या विरोधात निवेदन दिलेलं आहे। किती वेळ झालं? काही प्रशासनानं तुमच्यासोबत काही चर्चा वगैरे केली का? चर्चा केलेली आहे। काय गुन्हा दाखल करून घेतो असं काही सांगितलं? निवेदन घेतलेलं आहे, गुन्हा दाखल करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। आता खरं तर त्यांनी आश्वासन दिलंय, मात्र पुढली भूमिका काय असणार आहे? पुढं जी आमची राज्य संघटना आहे, जिल्हा संघटना, हे जे निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही पुढची वाटचाल करू त्या कार्यवाहीसाठी। काय नेमकं जो व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावरती स्वतःचा अपलोड केलाय त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय म्हटलंय, थोडंफार काही सांगता येईल का? व्हिडिओमध्ये त्यांनी आमच्या ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाच्या बाबतीत असं बरेचसे काही उद्गार त्यांनी चुकीचे काढलेले आहेत, म्हणजे हरामखोर असे वगैरे शब्द भी काढलेले आहेत त्यांनी। त्यामुळं सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये आमच्या संघटनेनं निर्णय घेतलेला आहे की सर्व ह्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। वरिष्ठांसोबत काही चर्चा केली तुमच्या CO यांच्याकडे? काल महाराष्ट्राच्या राज्य संघटनेच्या युनियनने याबाबत पत्र दिलेले आहे। आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा संघटनेने त्या SP ऑफिसला पत्र दिलेले याबाबतचं। जवळपास 50 ते 52 जण या ठिकाणी आलेलो होतो आणि साहेबांना आम्ही पत्र देऊन त्याबाबत मागणी केलेली आहे। संबंधित व्यक्तीने आमचा पूर्णपणे अपमान केलेला असून त्याने 28,000 ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार होतो व ग्रामसेवके हरामखोर असतात, त्यांची लेकरं लोळी पांगळे होतील अशा प्रकारचे वाईट वक्तव्य त्यांनी केलेली आहेत। त्यामुळे आमच्या भावना दुखावलेल्या आहेत, त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही निवेदन दिलेले आहे। ओके, धन्यवाद। खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असन। लाखो मिलियन्समध्ये फॉलोअर्स असणारा रविराज साबळे आणि त्यांनीच केलेले हे चुकीच्या वक्तव्यावरून हे सगळे ग्रामसेवक जे आहेत ते आपल्याला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र आता त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होईल का, यांच्या पत्राकर पोलीस प्रशासनाकडून कशा पद्धतीमध्ये पाहिलं जाईल हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सोबत सूर्य बीड, परळी।